नमस्कार. ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळात होणारी जी काही आरोग्य विभाग भरती आहे त्या भरतीसाठी जे स्टाफ नर्स नावाचं पद आहे त्या पदासाठी काय पात्रता निकष आहे, वयोमर्यादा काय असणार आहे आणि अभ्यासक्रम काय असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये काय करणार आहोत तर डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या अकॅडमी मार्फत स्वातंत्र्य दिनाला 999 रुपयाची या ठिकाणी काय करण्यात आली होती, ऑफर लॉन्च करण्यात आली होती, ज्यामध्ये या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम जेएनएम स्टाफ नर्स असेल, लॅब टेक्निशियन असेल, औषध निर्माता बॅच असेल, जनसंपदा बॅच असेल, नगर परिषद असेल, एफडीए बॅच असेल, टेट असेल, महिला बाल विकास असतील, पशु संवर्धन भरती असेल, स्वच्छता निरीक्षक, तलाठी भरती असेल, आरोग्य सेवक आणि सेविका बॅच असेल, याच्यापैकी कुठलीही बॅच जर तुम्हाला हवी असेल तर ती फक्त 999 मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ही जी ऑफर आहे 15 ऑगस्टची स्टील अजून व्हॅलिड आहे. तुमच्यापैकी ज्याही विद्यार्थ्यांना या विभागातल्या कुठल्याही सरळ सेवा भरतीची तयारी करायची असेल तर तुम्ही ही बॅच 999 ला या ठिकाणी परचेस करू शकता. या बॅच मध्ये तुम्हाला वर्षभर वैधता या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर वर्षभर या ठिकाणी बघू शकणार आहे. प्लस पीडीएफ स्वरूपात तुम्हाला नोट्स आणि पीवायक्यूच्या सेशनचा अनालिसिस देखील प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा स्टाफ नर्स अधिपरिचारिका हे जे पद आहे याच्यामध्ये आपण 50-50% रूल जनरली बघतो. याच्यामध्ये गव्हर्नमेंट कोटामध्ये 50% रिझर्व्ह असतात आणि 50 जे आहे ते प्रायव्हेट कोटामधले असतात. याच्यामध्ये बघा जे गव्हर्नमेंट कोटासाठी आहे त्याच्यासाठी काय या ठिकाणी पात्रता आहे तर या ठिकाणी तुमची जीएनएम पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही बीएससी नर्सिंग केली असावी, ती सुद्धा शासकीय महाविद्यालयातून. आणि जे प्रायव्हेट कोटामध्ये रिझर्व्ह असतात 50% सीट्स तर त्याच्यासाठी तुमच्याकडे जेएनएम किंवा नर्सिंग ही खाजगी महाविद्यालयातून जरी तुम्ही कंप्लीट केली असेल तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी काय ठरणार आहे, या ठिकाणी पात्र ठरणार आहे. अशा पद्धतीने गव्हर्नमेंट कोटा प्लस प्रायव्हेट कोटा या दोन पद्धतीमध्ये याला काय करण्यात आलं, या पदाला डिवाइड करण्यात आलाय, ज्याचे पात्रता निकष सेम आहे. परंतु या ठिकाणी गव्हर्नमेंटसाठी पदवी ही गव्हर्नमेंट महाविद्यालयातून आणि या ठिकाणी प्रायव्हेट कोट्यासाठी या ठिकाणी तुम्ही खाजगी प्रायव्हेट महाविद्यालयातून जरी या ठिकाणी डिग्री बीएससी नर्सिंग किंवा जेएनएम कंप्लीट केलं असेल तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी काय पात्र ठरणार आहे. एज लिमिट काय सेट करण्यात आली आहे तर 80 to 38 इयर्स आहे, ज्याच्यामध्ये मिनिमम एज 18 इयर्स आणि मॅक्झिमम किती आहे 38 इयर्स या ठिकाणी सेट करण्यात आले आहे ऍज पर गव्हर्नमेंट रूल. आता एक्झामचे स्ट्रक्चर आणि कुठले कुठले त्याच्यामध्ये टॉपिक्स असतात तर या ठिकाणी लक्षात घ्या. एक्झामच्या रूल्स स्ट्रक्चर मध्ये इथे मराठी आणि इंग्लिश लँग्वेज असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर असेल, सिनोनिम, अँटोनिम, स्पेलिंग, त्याच्यानंतर पंक्च्युएशन असेल, टेन्स असतील, वोकॅब्युलरी असेल, आयडम अँड फ्रेजेस असतील किंवा सेंटेन्सचं स्ट्रक्चर असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी विचारण्यात येतात. त्याचबरोबर जनरल नॉलेज मध्ये तुम्हाला डेली करंट अफेअर्स असेल, इंडिया आणि महाराष्ट्राशी रिलेटेड ते विचारले जातात. त्याचबरोबर इंडियन हिस्ट्री ज्याच्यामध्ये तुमचा महाराष्ट्राचा जो काही भूगोल आहे याच्यावर काही विशेष भर या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर सिव्हिक्स असेल, जॉग्राफी असेल आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे पॉलिटी असेल. त्याचबरोबर जनरल सायन्स आणि बेसिक स्पोर्ट्स किंवा कल्चर याचे देखील प्रश्न तुम्हाला यामध्ये जनरल नॉलेज मध्ये विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर जे काही प्रोफेशनल सब्जेक्ट किंवा सब्जेक्ट रिलेटेड आपण नॉलेज म्हणतो त्याला नर्सिंगशी रिलेटेड जे आहे त्याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला काय काय वाचायचं तर लक्षात घ्या. या ठिकाणी द फंडामेंटल ऑफ द नर्सिंग अँड बेसिक पेशंट केअर प्रोसिजर तुम्हाला या ठिकाणी वाचायची आहे. त्याचबरोबर मेडिकल सर्जरिकल नर्सिंग वाचायचे आहे, मिडविफ अँड ऑब्स्ट्रिकल नर्सिंग तुम्हाला वाचायची आहे. त्याचबरोबर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग काय असतं, त्याच्यानंतर पेडियाट्रिक अँड मेंटल हेल्थ नर्सिंग या ठिकाणी काय असतं याचा तुम्हाला डिटेल या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर बेसिक अॅनाटॉमी जे असेल, फिजिओलॉजी असेल किंवा फार्मॅकोलॉजी असेल रिलेव्हंट टू द नर्सिंग प्रॅक्टिसेस या सगळ्या गोष्टीचा डिटेल मध्ये तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. असे विद्यार्थी जे त्यांच्याकडे काय आहे जेएनएम आहे प्लस त्यांनी काय बीएससी नर्सिंग केलाय, हे दोन्ही पदाचे विद्यार्थी या ठिकाणी काय या पदासाठी पात्र ठरणार आहे. आणि हा तुमचा सब्जेक्ट रिलेटेड काय असणार आहे, टोटल सिलेबस असणार आहे, ज्याच्यामध्ये बेसिक अॅनाटॉमी, फिजिओलॉजी आणि फार्मॅकोलॉजी सहित सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये कव्हर करायच्या असतील. असेच जर तुम्हाला विविध पदाविषयी माहिती हवी असेल आरोग्य विभागातील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जे काही विद्यार्थी या परीक्षेसाठी काय करताय प्रिपेअर करताय तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा काय करा प्रयत्न करा. असेच परत नवीन अपडेटसह आपण जे आहे पुन्हा तुमच्या पुढे येऊया. तोपर्यंत धन्यवाद.